करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला एके ठाई काला तुका मने भाविकाला करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान विठ्ठल 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 नादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा हरियसे केशवा विनंती माझी हरियसे केशवा विनंती माझी हरियसे केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरिदेवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा हे मस्तक हे पायावरी वार करे संताचा या वार करे संताचा वार करे प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी पाहता न संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला भक्ती साधना ज्या वेळेला फलद्रूप होते ती कळसाला पोहोचते त्यावेळेला भगवत साधनेचा भगवंताकडून किती उंच अवस्थेचा प्रसाद मिळू शकतो त्या प्रसादाचं वर्णन करणारा
त्या प्रसादाची एक कथाच सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सगळ्यांना श्रोत आहे, माहिती आहे. थोडा बेस कमी पाहिजे नंदू, आणि आवाज पाहिजे लांबचा. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू मोठे बाबांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आज सांगतेची सेवा आपण सगळ्यांनी माझ्या पदरात घातली. खरं तर या उत्सवामध्ये मी 4-5 वर्षापूर्वी सेवा केलेली आहे. एक चांगला उपासनेचा व्रत, एक चांगला उपासनेचा भव्य ध्वज, ही वारकरी संप्रदायाची पताक खांद्यावरती घेऊन धुळे जिल्ह्यातला मोठे बाबांचा भक्त परिवार अत्यंत दैदिप्यमान कार्य करतोय. त्या पुण्यतिथीचा सोहळा सगळ्या कीर्तनकारांनी, गायक वादकांनी एकत्रित येऊन कसा करावा हे द्योतक प्रत्येकानं आपल्या घरी नेलं पाहिजे. इतकं असामान्य कार्य तुम्हा सगळ्यांच्या हातून घडतंय. मी ज्यांच्या मनात ही कल्पना सुचली, ज्यांच्या तन्मन धनाच्या सहकार्यानं बाबांचा हा पुण्यतिथीचा सोहळा दिवसागणिक वाढतोय, मोठा होतोय, त्या सगळ्या दातृत्व भावनेत वाहत असलेल्या, रत असलेल्या, वेळ देणाऱ्या सगळ्या साधकांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, सगळ्यांना प्रणाम करतो. कार्यक्रम भव्यही आहे आणि कार्यक्रम दिव्यही आहे. कार्यक्रम भव्य करायला पैसा लागतो, पण कार्यक्रम दिव्य करायला मात्र आशीर्वाद लागतो. भव्यतेने एखादी वास्तू निर्माण होऊ शकते. मुंबईला आपण गेलो तर टोपी खाली पडेपर्यंत पाहावी लागते. ती पैशानं निर्माण झालेली भव्यता आहे. पण स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत गेलो. ती जोग महाराज संस्थेची नवीन वास्तू बघितली, इतक्या रोडगणिक असलेली जागा बघितली, संस्थेचा झालेला इतका मोठा विस्तार बघितला की पहिल्या पायरीवर डोकं टेकून मोठे बाबांचं स्मरण होतं. ती बाबांच्या आयुष्यातली दिव्यता आहे. भव्यतेकडून दिव्यतेकडे जाणारा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा, अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय आहे. या संप्रदायानं पुण्याला पुण्य म्हटलं, यात नवल काय? अहो, हा तो संप्रदाय आहे ज्या संप्रदायानं पुण्याला सुद्धा पाप म्हणायचं धाडस केलं. नुसतं पुण्य नाही, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. लेबल लावायचं पुण्याचं आणि विकायचं पाप. पापाचं थोडंही साहचर्य भक्तीमध्ये चालत नाही, चालत नाही, चालत नाही असा अट्टहास करणाऱ्या पूर्वसुरींचे आपण लेकर आहोत. आपण श्रीमंताची मुलं महाराज. समर्थाच्या पोटी आपला जन्म झाला आणि त्यातही आपण खानदेशातली पोरं फार नशीबवान आहे. तुमच्या माझ्यासही सगळे मोठ्या बाबांमुळं एक महाराष्ट्रामध्ये वेगळी उंची आहे या परिसराकडे पाहण्याची, या उत्तर महाराष्ट्र विभागाकडे पाहण्याची. मोठे बाबांमुळं फार वेगळी क्रांती बाबांनी करून टाकली. येणाऱ्या प्रत्येक पोराकडे पाहताना हे माझ्या मोठे बाबांच्या तालमीत तयार झालेलं लेकरू आहे, हे माझ्या बाबांच्या आशीर्वादास पात्र असलेलं लेकरू आहे. या भावनेने समाज आपल्याकडे पाहतो. आपण ज्या वेळेला महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेला काय मोठे बाबांनी पेरून ठेवलंय ते आज सगळं आपल्याला पीक. म्हणजे बाबांनी जमीन तयार केली, बाबांनी सगळं कष्ट करून, नागरटी करून, वखरटी करून, योग्य वापसा आला तेव्हा पेरणी केली, पण पीक सोंगायला मात्र दुसरे गेले. सोंगणीच्या वेळेला जेवढे आले तेवढे सगळे बाबांची आठवण काढत होते. ते कुठे, ते कुठे, ते कुठे? नशीब आहे काही पीक सोंगायला आपल्या हातात लागलंय, पण लावणाऱ्याचे उपकार मात्र सोंगणाऱ्यानं विसरू नये, काढणाऱ्यानं विसरू नये असं म्हणतात. आणि त्या उपकाराच्या कृतज्ञतेचा हा सोहळा आहे. हा केवळ पुण्यतिथीचा सोहळा नाही. या सोहळ्याला मला असं वाटतं नाव दिलं पाहिजे श्री गुरु मोठे बाबांचा साधकांनी केलेला कृतज्ञ सोहळा. विठ्ठल हरिभक्त परायण परमेश्वरजी महाराज, गुरुदेव मोठे बाबा प्रतिष्ठान सोराय, आदरणीय हरिभक्त परायण संत माऊली पाठशाळा गोंदूर भोकर, आमचे सुदर्शनजी महाराज गायकवाड, शिंदखेडेकर, ॲडव्होकेट प्रकाशजी महाराज जाधव आणि हरिभक्त परायण मधुकरजी महाराज शेलार वडगावकर,
नावं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. या सगळ्या थोर महात्म्यांच्या पाठीमागं तुम्ही सगळे आहात म्हणून यांना सुचलेली कल्पना ही पुढे जाते. सगळ्यांची नामोनिर्देश करणं वेळेच्या मर्यादेमध्ये ते शक्यही नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. इथं आशीर्वाद द्यायला सगळेच सन्माननीय मंडळी, गायक वादक गुणीजन महाराज मंडळी. मला ज्या वेळेला प्रकाश महाराजांचा या कार्यक्रमासंदर्भात पहिल्यांदा फोन झाला त्यावेळेला मी नकारच दिला होता. मला काही बाबा मला काही ते जुळून येणार नाही, शक्य नाही, मी आहे विदर्भात. सुदर्शन महाराजांचा पुन्हा फोन झाला. फोन काही कीर्तनाकरता झाला नव्हता, सहज महाराजांनी चर्चा करायला बोलायला आमचा फोन झाला. पण त्यांनी फोन ठेवते वेळी अट्टहासाने मला म्हटलं, विशाल बुवा सेवा करता आली यावेळेस तर बरं झालं असतं, आमची सगळ्यांची इच्छा आहे. म्हटलं हरकत नाही, मी पुन्हा एकदा विनंती करतो त्यांना. मी मंगेश महाराज जाधव यांना विनंती केली, अहो मला जरा 8 तासाचा प्रवास आहे, तुम्ही जर 2 तास तुमचं कीर्तन 9 ते 11च्या ऐवजी 7 ते 9 केलं तर मला तुमची मदत होईल आणि मी मोठे बाबांच्या सेवेकरता जाऊ शकतो, ती सेवा करून पुन्हा मी हिंगोलीला येऊ शकतो. त्यांनी माझं ऐकल्यामुळं मी महाराजांना होकार दिला आणि मला या सेवेला उपस्थित राहता आलं. महाराज इथं येताना आमचा काहीही उद्देश नाही, बाबांची सेवा हाच उद्देश आहे. मी त्या परंपरेत तयार झालो आहे जिथं बाबांचे माझ्यावरही व्यक्तिगतरित्या खूप उपकार आहे. मी मोटरसायकल घेऊन, माझ्याकडे राजदूत गाडी होती, 11,000 रुपयाला मोटरसायकल घेतली होती. मी त्यावेळेला फिरत होतो कीर्तनाच्या प्रवासाला. माझे वडील माझ्यासोबत असायचे. दौऱ्यातला सप्ताह चालू होता, मोठे बाबा पैसपूरला होते. मी गेलो, बाबाचं जीवन फारच प्रेमळ. गेलो बाबांचं दर्शन घेतलं. सगळे माणसं बाबांच्या हाती पैसे द्यायचे, बाबांनी माझ्या हाती 10 रुपये दिले. मला फार ते 10 रुपये सगळीच माणसं देतात म्हणजे त्याची काही फार मोठी किंमत कळाली नव्हती, कारण हे मोठे बाबा आहे, यांची ही उंची आहे, ते कळण्याचं माझं वयही नव्हतं. पण माझे वडील उत्तम मृदंगवादक, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सखाराम महाराज पड परंपरेची, मुक्ताबाई परंपरेची आमच्या वडिलांनी सेवा केली. सखाराम महाराजांच्या परंपरेमध्ये प्रल्हाद महाराज तिजारींची माझ्या वडिलांनी कीर्तनं वाजवली, प्रल्हाद महाराज सोळेकरांची कीर्तनं वाजवली. ही आपल्या खानदेशातली विद्वत रत्न. मुक्ताबाई फड परंपरेचं वैभव, हरिभाऊ लढेंची कीर्तनं वाजवली, एकनाथी भागवत पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, अशी साधक मंडळी. माझे वडील मला जवळ घेतलं, माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी मला आजही आठवतं. माझे वडील म्हटले, विशाल लेका तुझं नशीब आहे. अरे ते मोठे बाबा आहे. आता मोठे बाबा साधारणतः मी माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाला मोठे बाबा म्हणायचो. म्हटलं आपले मोठे बाबा ते बाबा, अरे ते आपले खोले परिवाराचे मोठे बाबा आहे, हे आपल्या खानदेशाचे नव्हे, या महाराष्ट्राचे मोठे बाबा आहे. आजही मला तो बाबांचा प्रेमळ चेहरा आठवतो. जेव्हा जेव्हा बाबा नागपूरच्या दिशेनं, विदर्भाच्या दिशेनं असायचे त्यावेळेला बाबांनी मंदिरावर मुक्काम करावा. विनायक महाराज कोठीवरती होते संस्थेत. ती संस्था सुटून आल्यानंतर मग बाबा येत असले, संध्याकाळी जर पोहोचले तर विनायक महाराजांना सांगावं, अरे विनायक आपले कोण संस्थेचे विद्यार्थी त्यांना बोलवून घे सगळ्यांना. मग कृष्ण महाराज तायडे, जुन्या फळीतले सगळे सुटलेले, संस्था सुटलेली कीर्तन करते ते यायचे. मग बाबांनी आमच्या काकी विनायक काकांच्या पत्नी त्या विदर्भातल्या मुळात, खूप आवडायचं बाबांना विदर्भातलं जीवन. तिथंच जेवण करायचे, जे आहे ते करून मला खाऊ घाल. मी स्वतः बाबांना 2-3 वेळा भोजन वाढलंय मोठे बाबांना. ते आजही बाबांची मूर्ती प्रत्यक्ष आठवते आणि खरोखर बाबा जिथं आहेत त्या पांडुरंगाच्या चरणाजवळून आज तुम्हाला मला बघत असतील आणि म्हणत असतील हक्कानं, पोरांनो जे तुमचं चाललंय ते खूप चांगलं आहे, असेच राहा. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. कोण आहे आपल्याला दुसरं चरण पाहायला? या श्लोकावरती बोलताना ज्ञानोबरींची गोवी फार सुंदर आहे. तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ टेविले ऐसे लाहे. ज्ञानोबराय म्हणतात, असं एखादं तरी चरण नजरेला ठेवा की ज्या चरणाकडं पाहिल्यानंतर अंतःकरणात सद्भावना निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते. अरे देवाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती उत्पन्न होते. भक्ती ही उत्पन्न हा
पन्नापी वर्धते, ती वाढत नाही. ती वाढावी असं वाटत असेल तर विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पदमय हो. तुम्हाला एखाद्या साधूचं गुणानुसंधान करावं लागेल, एका साधूचं चरण कमल तुमच्या पुढे ठेवावं लागेल आणि भक्ती वाढावी. हा तिचा कुलाचार आहे. प्रतिक्षणम वर्धमानम. वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडुसुता, तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. ज्ञानोबराय बोलतात ती क्षणाक्षणाला वाढणारी असावी आणि तिचा तो धर्म तिनं आपल्या आयुष्यात येऊन जोपासावा. असं जर वाटत असेल तर तुम्हाला आदर्श कोण आहे, कोण आदर्श चर आहे तुमचा? भक्तिमाता तुम्हाला मला प्रश्न विचारते. उदारंतकरणानं त्या भक्ती नावाच्या आईला सांगता आलं पाहिजे, आई आमच्या पुढं आमचे मोठे बाबा आहे. आता ते बाबा असल्यामुळं तुला आमच्याजवळ यायला आणि आम्हाला पुढं घेऊन जायला काही हरकत नाही. एवढा निरोप जर भक्तीला सांगितला बास आपलं जीवन कळसाला गेलं. पण ज्याला खानदेशात राहून उत्तर महाराष्ट्रात राहून हे जमलं नाही त्याच्याकरता एकच म्हणावं वाटतं, तीर्थावडीत चांगलं प्रमाण आहे. पुढे गेले त्यांचा पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. मला तुम्हाला दोन प्रमाण सांगतो आणि माझी प्रस्तावना संपवतो. मोठे बाबांच्या दिशेनं गेला, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता मी. पण हे ज्याला जमलं नाही त्याला काय म्हणते भक्तिमाता? पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. 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 तया मागे त्यांचे तेची हाल. तया मागे त्यांचे तेची हाल. दया मागे जाचे येते हाल. दया मागे जाचे येते हाल. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. तया मागे त्यांचे तेची हाल. आपले हाल होऊ नये असं ज्याला ज्याला वाटतं त्यांनी या महात्म्यांचं स्मरण करा. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो. तसं बिघडलेल्या जीवनाला न्याय द्यायला ज्ञानोबराय तुकोबरांच्या कृपेस पात्र लेकरू घडवायला मोठे बाबासारख्या साधूचा आशीर्वादच लागतो. त्याशिवाय जीवन पूर्णतेला जात नाही. म्हणून तुम्ही पुण्यवान आहात, नशीबवान आहात. आज आमच्या मुक्ताबाई संस्थानला सुद्धा बाबांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो. चांगली पंगत, एक कीर्तन सकाळच्या सत्रामध्ये एक दिवसीय कार्यक्रम असतो. आज जळगावला एक उत्सव आहे. एका सभागृहाला बाबांचं नाव दिलंय. तालुक्यात बाबांची एक वास्तू उभी करावी असा आमचा जळगाव जिल्ह्याचा मानस आहे आणि त्या दिशेनं आम्ही सगळे प्रयत्नही करतोय. स्वतः हरणे महाराज त्या कमिटीमध्ये आहेत. आज सकाळी फोन झाला, जळगावची वास्तू उभी राहिलेली आहे. मुक्ताईनगरला आम्ही सकाराम महाराजांच्या नावाने कीर्तन मंडप तयार केला. सद्गुरू सकाराम महाराजांचं मंदिर झालं. आता स्वप्न आहे मोठे बाबांच्या नावानं एखादी वास्तू मुक्ताबाईला व्हावी आणि ती लवकरात लवकर व्हावी. ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान मुक्ताबाईचा मंदिराचा सोन्याचा कळस विराजमान करायला येतील त्या दिवशी मोठे बाबांची वास्तू त्यांच्या नजरेला यावी आणि खानदेशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं ऊर स्वाभिमानानं भरावं असा दिशेनं आमचाही प्रवास चाललेला आहे. मला मनापासूनचा आनंद आहे. तुम्हा सगळ्या साधकांच्या सहोदरांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल हल हल विठ्ठल 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 विठ्ठल